ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही जर तुमच्या लहानग्यांना डे केअर सेंटरमध्ये ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ही बातमी पाहिल्यानंतर डे केअर सेंटरमध्ये मुलांना ठेवायचं की नाही असा प्रश्न पालकांसमोर पडल्याशिवाय राहणार नाही। डे केअर सेंटर मध्ये मुलांना 3rd डिग्री, केअरटेकर कडून मुलांना अमानुष मारहाण। डे केअर सेंटर की छळ छावणी? मुलांना डे केअर सेंटर मध्ये ठेवून तुम्ही निर्धास्तपणे कामाला जात असाल तर ही दृश्य तुम्ही पाहाच। मुलानं जेवायला नकार दिल्यानं 16 महिन्यांच्या मुलाला आयानं मारहाण केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे। वाशीतले एक पालक आपल्या मुलाला डे केअर सेंटरमध्ये ठेवत होते। तिथली आया मारहाण करत असल्याची तक्रार मुलानं पालकांकडे केली। या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या प्रकरणी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुझे ये न्याय चाहिए कि जो मेरे बच्चे को मारा है कल जाके कुछ और बड़ा ना हो जाए किसी बच्चे के साथ। अगर वहाँ की ओनर ये इंस्टीट्यूशन संभाल नहीं पा रही है, उसके नाक के नीचे ये सब हो रहा है, उसे पता नहीं चल रहा है, तो वक्त आ गया है कि वो अपनी संस्था बंद करे और घर पे जाए। डे केअर सेंटरमध्ये मुलांचा छळ झाल्याची ही पहिलीच घटना नाही, त्यामुळे पालकांनीही काही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। डे केअर सेंटरमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा आग्रह धरावा, सीसीटीव्हीचं कनेक्शन मोबाईलवर घ्यावं, मुलाशी सुसंवाद ठेवावा, मुलाच्या वागणुकीत काही बदल नाही ना याची खात्री करावी। शहरातल्या धावपळीच्या जीवन पद्धतीत मुलांना डे केअर सेंटरला ठेवणं ही नित्याची बाब झाली आहे। पण डे केअर सेंटर मुलांसाठी छळ छावणी तर झाली नाही ना याकडे पालकांनी सतत लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। नीरा देवघरच्या पाणी वाटपाचा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी पाणी चुकीच्या पद्धतीने बारामतीला पळवल्याचा आरोपही केलेला होता। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। नीरा देवघरच्या पाण्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। पवारांनी चुकीच्या पद्धतीने हे पाणी बारामतीला नेलं असा आरोप पुन्हा एकदा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलाय आणि निंबाळकर विरुद्ध पवार या वादाला नव्यानं तोंड फुटलंय। क्षेत्र के किसानों के हिस्से के पानी को सुनियोजित तरीके से यहाँ के हाइड्रोलॉजी डेटा को कंसील करके और दूसरे क्षेत्र में बारामती क्षेत्र में ले जाया गया और जिस तरह की आशंका थी कि यहाँ हाइड्रोलॉजी के डेटा के साथ में खिलवाड़ की गई है, छेड़छाड़ की गई है, उनको जानबूझ करके कम बताया गया है। इस तरह के अध्ययन उस रिपोर्ट के माध्यम से हुआ है। सरकारमध्ये असताना अशा प्रकारची वक्तव्य करताना देखील जनतेला दिसून येते आणि मग फक्त राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं आणि गुटसूट पवार कुटुंबियावरती बोलणं हे थांबवलं पाहिजे आणि केंद्रीय मंत्र्यांनी देखील ह्याचं स्थानिक लोकांचं ऐकून किती बोलावं आणि आपला ह्यातून बालिशपणा दिसतोय। नेमका वाद आहे तरी काय हे समजून घेऊयात। खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी भाजप सरकारच्या काळात नीरा डाव्या कालव्यात जे 55% पाणी सोडण्यात येत होतं ते बंद करण्याचा निर्णय घेतला आणि डाव्या कालव्याचं पाणी फलटणच्या उजव्या कालव्यातून फलटण माळशिरस या भागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजप सरकारचा निर्णय रद्द करत 55% पाणी पुन्हा एकदा नीरा डाव्या कालव्याला आणि 45% पाणी नीरा उजव्या कालव्याला देण्याचा निर्णय झाला। खरं तर हा करार 1954 मध्ये पाणी वाटपानुसार करण्यात आला। नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57% तर डाव्या कालव्याच्या माध्यमातून 43% पाणी वाटपाचं धोरण ठरलं। त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं। डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्यांना पाणी मिळत होतं। 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला।
यामध्ये नीरा देवघर धरणातून 60% पाणी म्हणजे 6 TMC पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला, तर 40% म्हणजे 5 TMC पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यांना देण्याचा निर्णय झाला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंत करण्यात आला होता. पाण्याच्या या वादानं यानंतर निंबाळकर विरुद्ध पवार असं रूप घेतलं आणि नंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी. आता पुन्हा एकदा पाणी पेटणार असं दिसतंय. वीरेंद्र उत्पात आणि जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.